होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर, होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर, आज मोकळ्या आकाशी या मातीवर दीप पेटवा, चला भविष्याकडे. भविष्याचा नंतर दीप प्रज्वलित करण्यासाठी अर्थात दीप प्रज्वलन करण्यासाठी मी उपस्थित. कधी हसत खेळत, कधी आसवे पुसत, गिरविले अक्षराना भार हातानी सोसत, शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या. भरून या डोळे घेताना निरोप शाळेचा आली भरून या डोळे. 7 वर्षातील दिवस म्हणले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आले तेव्हा होते सारीच मातीचा गोळा, आले तेव्हा होते सारी मातीचा गोळा. घडविले शिल्प त्या मायेने आता, घडविले शिल्प त्या मायेने आता. कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे उद्या लागणार जगाच्या मातीत, कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे उद्या लागणार जगाच्या मातीत. शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड, शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड. घेताना आज निरोप या शाळेचा प्रश्न पडला हा सगळ्यांना, प्रश्न पडला हा सगळ्यांना. सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेल्या अनेक वर्ष ज्यांनी आम्हाला घडविले असे वंदनीय गुरुचे वर्ग व ज्यांच्यासाठी आम्ही घडत गेलो असे माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण निरोप समारंभानिमित्त इथे उपस्थित झालो आहोत. आजचा हा निरोपाचा क्षण आपल्या सर्वांसाठी हळवा असा आहे. आज आपण सर्वजण शरीराने व सहवासाने एकमेकांपासून दूर होणार आहोत, मात्र मनाने आपण सर्वजण कायमस्वरूपी जवळ राहणार आहोत. मिलना तो इत्तेफाक था, बिछड़ना नसीब है. मिलना तो इत्तेफाक था, बिछड़ना नसीब है. दर्द तो होता है बिछड़ने का उनसे जो दिल के बहुत करीब है, जो दिल के बहुत करीब है. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, आता आजचा हा दिवस म्हणजे सर्वांना थोडंसं काही ना काही मनातून दुःख होणारी गोष्ट आहे. आणि इथे जे तुम्ही बसलेले आहे समोर, या दोन्ही बॅचेसला मी शिकवलेलं आहे समजा. त्यामुळे 7व्या वर्गात मी समजा 5व्या वर्गात सांभाळलं आणि त्याच्यानंतर 7व्या वर्गाला मी 1 वर्ष सांभाळलेलं आहे. सांभाळलं यासाठी म्हणतो की आमच्यात काही एवढी शक्ती नाही की आम्ही तुम्हाला काही शिकवू शकू, आणि जगात असं कोणीच नाही की जो काही दुसऱ्याला काही शिकवू शकेल. आम्ही फक्त तुमचा सांभाळ केला आणि तुम्हाला काय द्यायचा प्रयत्न केला, काहीतरी चांगलं नवीन द्यायचा प्रयत्न केला, संस्कार द्यायचे प्रयत्न केले. आणि तुमच्यात काही जी काही शक्ती असेल, काही निघून येथून जाताना करून जावे बरेच काही निघून येथून जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना. विद्येची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि या भारत मातेच्या भूतलावर जन्माला आलेल्या महान विभूतींना वंदन करतो. आणि माझ्या 2 शब्द सांगण्यास मी तुम्हाला सुरुवात करतो. आजचा कार्यक्रम निरोप समारंभ हा एक विशिष्ट माता सरस्वती, कुरवाडी भूषण, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महान विभूतींना प्रथम माझं नमन. या निरोप समारंभाचा हा जो कार्यक्रम आहे बघा, खूप यावर्षी कार्यक्रम घ्यायचा की नाही घ्यायचा इथपासून सुरुवात झाली होती. कारण तुमच्या पहिल्यांदाच तुम्हाला माहीत असेल की आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आपण एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत आटपून घेत असतो. त्यानंतर निकाल तयार करायला आम्हाला भरपूर वेळ असतो आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या हा कार्यक्रम घेण्यासाठी वेळ पण भरपूर असतो. परंतु आज 25 तारखेपर्यंत आपल्या परीक्षा चालल्या. मग 25 तारखेनंतर
शिक्षकांच्या मनात संभ्रम, कारण 1 तारखेला निकाल जाहीर करायचा आहे. निकाल जाहीर करत असताना अगोदर पेपर तपासणी, नोंद वह्यामध्ये त्या ठिकाणी नोंदी करणे. आई वडिलांसह आम्हाला जीव लावले. गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला कसे सांगू किती दुःख होते. सोडून जाताना तुम्हाला ये बेटा करा नाश्ता जा. जा जातो का चला. होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर. होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. कधी हसत खेळत, कधी आसवे पुसत. गिरविले अक्षराना भार हातानी सोसत. शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर. शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज निरोपाचा क्षण हा मन गहिवरून आलं. थोडी खुशी थोडासा गम काही कळे नास झालं. उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर. उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी. आई बापाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी. विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर. विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर.